लोणावळ्याच्या डोंगरकड्यावर सकाळची धुके पसरलेली आहेत. पर्यटक नेहमी जिथे उभा राहून फोटो काढतात, त्या ठिकाणी आज मात्र वेगळी शांतता आहे. कारण इथे काही तासापूर्वी एका तरुणाने आयुष्याचा शेवटचा निर्णय घेतला आणि मागे राहिलं ते फक्त एक कार, एक मोबाईल आणि एक हृदय पेरडून टाकणारा शेवटचा संदेश. पुण्यातील बानेर भागात काम करणारे 33 वर्षीय वीरेंद्र वाल्मिकी सिन्हा, मूळचे नागपूरचे, सध्या मुळशी तालुक्यातील कासार साई येथे वास्तव्यास. बाहेरून पाहिलं तर सगळं काही सुरळीत, नोकरी, कुटुंब, आयुष्याची स्वप्न. पण आतमध्ये काय चाललं होतं याची कल्पनाही कोणाला नव्हती. 12 फेब्रुवारीची पहाट साधारण 5च्या सुमारास वीरेंद्र आपल्या पत्नी रियाला एक मेसेज पाठवतो. तो मेसेज म्हणजे जणू निरोपाचा पत्रच. आय लव्ह यू रिया. कुठल्यातरी जन्मात पुन्हा भेटू. माझी गाडी टायगर पॉइंटला आहे. चावी पुढच्या टायर खाली आहे. फोन समोरील कॅबिनेटमध्ये आहे. हा मेसेज वाचून रिया हादरून जातात. वाढदिवसाचा दिवस आणि असा संदेश या तात्काळ मित्रांना फोन करून काही जण लगेच त्याच्या सोबत निघतात. गाडी थेट लोणावळ्याकडे धावते. मनात एकच प्रार्थना, देवा तो सुरक्षित असू दे. टायगर पॉइंटवर पोहोचल्यानंतर जे चित्र दिसतं ते भीतीदायक असतं. वीरेंद्र याची कार तिथेच उभी, सांगितल्याप्रमाणे चावीही सापडते. मोबाईल मिळतो आणि तो तपासला जातो. आणखी एक धक्का बसतो. वीरेंद्र यांनी आपल्या कंपनीतील वरिष्ठांना मेल आणि व्हिडिओ पाठवलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये आपल्या मृत्यूसाठी काही सहकारी जबाबदार असल्याचा उल्लेख असल्याचं समोर येतं. कामाच्या ठिकाणी त्रास, मानसिक दबाव, अपमान या सगळ्यांमुळे आपण हा टोकाचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सूचित केल्याची माहिती समोर येते. रिया लगेच पोलिसांना कळवतात. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचतात. पण प्रश्न एकच, माणूस कोठे आहे? समोर आहे ती खोल भीषण दरी. अंदाजे 250 फूट खोल. सर्वजण शोध मोहीम सुरू करतात. स्थानिक बचाव पथकाला बोलवलं जातं. तासनतास प्रयत्न केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास दरीत वीरेंद्र सिन्हा याचा मृतदेह आढळतो. त्या क्षणी सर्व आशा संपतात. पत्नीच्या तक्रारीवरून 8 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येतो. आता तपासाचा केंद्रबिंदू आहे त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे? कोणत्या प्रकारचा त्रास दिला जात होता? ऑफिसमधील वातावरण कसं होतं? पोलीस मोबाईल, मेल, कॉल रेकॉर्ड, सहकाऱ्यांची चौकशी, सगळे पुरावे तपासत आहे. सत्य काय आहे हे पुढील तपासातूनच स्पष्ट होणार आहे. पण या घटनेने एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपल्या भोवती वावरणारी माणसं खरंच ठीक आहेत का? हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना दडलेल्या असतात? टायगर पॉइंट जिथे लोक निसर्ग पाहायला जातात, तिथे गेल्या काही काळात अशा घटनांची संख्या वाढत आहे. ही सुद्धा चिंतेची बाब आहे. आज वीरेंद्र नाहीत, मग मागे राहिले आहे कुटुंब, पत्नी, असंख्य अनउत्तरित प्रश्न. जर कामाच्या ठिकाणी, नात्यांमध्ये किंवा आयुष्यात कुठेही मानसिक तणाव असेल, तर मदत मागणं कमजोरी नाही. कारण एका क्षणाचा निर्णय संपूर्ण आयुष्य संपू शकतो. वीरेंद्र ऑफिसच्या स्टाफला कंटाळला होता आणि त्यांनी शेवटच्या क्षणी आपल्या बायकोवर किती प्रेम आहे हे दाखवून दिलं आणि सांगितलं सुद्धा. त्याच्या मोबाईलमध्ये नेमकं काय व्हिडिओ आहे, त्यांनी काही कंपनीला ईमेल आणि व्हिडिओ पाठवला आहे याचा पोलीस तपास करत आहे. त्याचबरोबर वीरेंद्रच्या पत्नीच्या तक्रारीवरून 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वीरेंद्रने व्हिडिओमध्ये स्पष्ट शब्दात नाव देखील घेतले आहेत. ही व्यक्ती मला जगू देत नाही आणि त्यामुळेच मी जीव देत आहे, असं त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सगळीकडे चर्चा आहे वीरेंद्रने काढलेल्या व्हिडिओची आणि त्याच्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी जीव देण्याची. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.